नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये प्रचार व प्रसार करणाऱ्या मोदी सरकारच्या ज्या नावाने ज्या गाड्या फिरत आहेत त्यांना कुठेतरी मीरा भाईंदर शहरामध्ये विरोध केला जातोय। मोदी सरकार की भारत सरकार असा प्रश्न आम जनतेला पडलेला आहे आणि त्यात एक महिलेने जे आहे हा टेम्पो मोदी सरकार लिहिलेला आहे म्हणून कुठेतरी रागाक्रोधामध्ये येऊन हा टेम्पो आणून काश्मीरा पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करून त्या ठिकाणी जे आहे काश्मीरा पोलिसांना एक रीतसर तक्रार अर्ज दिलेला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की संबंध देश हा भारत देश आहे, हा सांस्कृतिक देश आहे, हा महापुरुषांचा देश आहे, परंतु या ठिकाणी जर भारत सरकार न लिहिता मोदी सरकार लिहिलं जातं म्हणजे मोदी पूर्ण भारत होऊ शकतो का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। भारत भारतच असला पाहिजे, मोदी सरकार असं नसलं पाहिजे या ठिकाणी असं मत या ठिकाणी अस्मिता कदम यांनी व्यक्त केलेले आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की मोदी सरकार हे हटवून भारत सरकार झालं पाहिजे, कारण हा संविधानाचा देश आहे, हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे, हा फुले शाहू आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे असं या ठिकाणी यांनी नमूद करून सांगितलेलं आहे की भारत सरकार हेच नाव असलं पाहिजे, मोदी सरकार नसलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। अस्मिता कदम यांनी व त्यांचे काय कार्यकर्ते सहकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे कुठेतरी या सर्व विषयाचा जो आहे साक्ष मोक्ष करण्यासाठी काश्मीरा पोलिसांनी जे आहे एक लेखी निवेदन अस्मिता कदम यांच्याकडून घेतलेलं आहे। चला तर मग जाणून घेऊया अस्मिता कदम व त्यांच्या कार्यकर्ते सहकार्यांचं या ठिकाणी काय मत आहे, काय ते सांगतायत पाहूया। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम। काय सांगाल मॅडम, आज तुम्ही काश्मीरा पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहेत, एक व्हॅन घेऊन आलेले आहे, काय त्या व्हॅनचा विषय आहे संपूर्ण काय सांगा? नमस्कार, मी अस्मिता कदम हँड्स ऑफ फाउंडेशनची व्हाईस प्रेसिडेंट आहे। धन्यवाद, आपण आज या ठिकाणी माझी बाईट घ्यायला आले आहात। या ठिकाणी विषय असा आहे, मी आता एक तक्रार नोंदवली आहे काश्मीरा पोलीस स्टेशन मध्ये। हा जो टेम्पो माझ्या मागे उभा आहे हा कर्नाटक पासिंग टेम्पो आहे। दुसरी गोष्ट, या टेम्पोवरती महानगरपालिकेचं किंवा भारत सरकारचं नाव नसून मोदी सरकारचं नाव लिहिलेलं आहे। या ज्या योजनांचा हा जो प्रचार होत आहे तो भारत सरकार योजना आहे, ठीक आहे। दुसरी गोष्ट, जर भारत सरकार योजना आहे ही लोक मोदी सरकारची हमी किंवा मोदी सरकार या नावाने प्रचार का करत आहेत? मला प्रॉब्लेम हा नाहीये की ते योजनांचा प्रचार करतायत, मला प्रॉब्लेम हा आहे की हे जे आहे ह्या ज्या योजना आहेत त्या भारत सरकारच्या आहेत, मोदी सरकारच्या नाहीत। मी टॅक्स पेयर आहे, मग टॅक्स पेयर कसाही असू दे, मी बिस्किट वरती पण टॅक्स पे करते, मी दुधाच्या बॅग वरती पण टॅक्स पे करते, मी प्रत्येक गोष्टीवर टॅक्स पे करते, बँकेत मी खातं खोलायला पण टॅक्स पे करते, बँकेतून पैसे काढायलाही पे करते टॅक्स। माझ्या पैशांचा हा गैरवापर होत आहे, मोदी सरकार स्वतःचा प्रचार करत आहे। इथे जे कर्मचारी यांनी नेमलेले आहेत किंवा अपॉइंट केलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना माझा पगार जातोय, माझे पैसे टॅक्सचे, मोदी स्वतःच्या खिशातले पैसे देत नाही। जर मोदींना स्वतःचा प्रचार करायचा असेल तर हमखास त्यांनी त्यांचा जो पे आहे त्याच्यातून त्यांनी हमखास प्रचार प्रसार करावा, माझी काही हरकत नाहीये। पण ह्या योजना ज्या आहेत त्या भारत सरकारच्या आहेत, मोदी सरकारच्या नाही। सो यासाठी प्लस मला हा जो टेम्पो आहे हा संशयास्पद वाटतोय, कारण हा कर्नाटक पासिंग आहे। जर यांना प्रचार योजनांचा प्रचार जर करायचा आहे तर महाराष्ट्रातही बरेचसे ट्रक टेम्पो आहेत, मग त्या टेम्पोंना काही लोक प्राधान्य देत नाही आहात। हा मराठी माणसावरती पण खूप मोठा अन्याय आहे, या गोष्टीकडेही सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये ट्रक टेम्पो भरपूर आहेत, प्लस हा मॉडिफाय केलेला आहे टेम्पो। मी ड्रायव्हरांची रिक्वेस्ट याच्या आधीही कमीत कमी 5 ते 6 वेळा यांना रिक्वेस्ट केली होती की हे मोदी सरकार नाव आहे ते तुम्ही काढून भारत सरकार नाव लिहा। भारत सरकार ही छोटी गोष्ट झाली आहे का मोदीपेक्षा? भारत सरकार आणि त्याचबरोबर भारत सरकार आणि मोदी सरकार हे समप्रमाणात असले तर ठीक आहे, पण मोदी सरकार जो आहे याला काय अर्थ आहे? माझा भारत आहे, भारतला मी टॅक्स पे करते, मग माझ्या भारताचं नाव असणं गरजेचं आहे, मोदी सरकारचं नाव का आहे? प्रश्न एवढाच आहे। इथल्या झोनल अधिकारी
किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलं असता, वारंवार पत्रव्यवहार केलेले असताना त्यांचं म्हणणं आहे की याच्याशी आमचा काही कन्सर्न नाही, तुम्ही केंद्राशी बोला. मग केंद्र सरकारने या लोकांना अपॉइंट जर केलेलं आहे, मीरा भाईंदरच्या महानगरपालिका किंवा काशीमीरा पोलीस स्टेशन किंवा इतर पोलीस स्टेशन मीरा भाईंदरच्या हद्दीमधले, या टेम्पोसाठी किंवा या प्रचारासाठी परमिशन घेतलेलं आहे का? महानगरपालिकेने परमिशन घेतलेलं आहे का? याच्यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल होईल. हे कशाचे? मला हा ट्रक संशयित वाटला आहे, त्यामुळे हे असंविधानिक पद्धतीने मोदी सरकार स्वतःचा प्रचार प्रसार करत आहे. यांना जर योजनांचा जर यांना प्रचार प्रसार करायचा आहे, दर महिन्याला एक कॅम्प लावा ना भारत सरकारच्या नावाने. यांना ट्रक लावायची का गरज पडते? ट्रक लावतायत का हे? तेही मोदी सरकारच्या नावाने, भारत सरकारच्या नावाने दर महिन्याला यांनी कॅम्प लावावा. माझी काही हरकत नाही, कारण तो सरकारी योजनेमध्ये माझा पैसा यूज करताय. पण हा मोदी सरकारसाठी माझा पैसा वापरणं मला अयोग्य वाटलं. ट्रक संशयास्पद आहे म्हणून मी तो न शिवीगाळ करता न मारझोड करता फक्त त्यांना प्रेमाने सांगितलं की भाऊ आपली हा जो ट्रक तुम्ही आणला इकडे चौकीला घेऊन आलाय, तर हा ट्रक कुठे होता आणि कशा पद्धतीने कोणत्या चौकीला घेऊन आले? हा जो ट्रक आहे नीलकमल नाक्याला उभा होता. मीरा भाईंदर मधील काशीमीरा या ठिकाणी नीलकमल नाक्याला उभा होता. तिथनं मी त्यांना रिक्वेस्ट केली की आपला जो ट्रक आहे तो असंविधानिकरित्या मोदींचा प्रचार करत आहे, मला याच्यामध्ये काही गैर गोष्टी वाटत आहेत, अयोग्य गोष्टी वाटत आहेत, तुम्ही तो ट्रक काशीमीरा पोलीस स्टेशन घेऊन या. त्यानंतर पेपर काय असतील मला तुम्ही काशीमीरा पोलीस स्टेशन मध्ये किंवा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही मला. त्या लोकांनी मला एकही पेपर माझ्या समोर आणला नाही किंवा काशीमीरा पोलीस स्टेशनला एकही पेपर त्यांनी दाखवलेला नाही. काय सांगितलं तुम्हाला अधिकारी वर्गाने काश्मीर पोलीस स्टेशन? अधिकाऱ्यांनी मला असं जे आहेत 6 नंबर प्रभाग 6 चे जे अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्यावरती तुम्ही शासकीय कामामध्ये अडचण आणली, त्यामुळे तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू. सो आय रिक्वेस्ट देम की माझ्यावर गुन्हा दाखल करावा, माझ्यावर गुन्हा दाखल करावा जर मी गैर काही केलं असेल तर. माझा जो टॅक्सचा पैसा आहे तो चुकीच्या मार्गाने वापरला जात आहे, त्यामुळे मी ती गाडी मी चोरी नाही केली. जर मी चोरी केली असती, सरकारी कामात जर मी तोडफोड केली असती, शिवीगाळ केली असती, तर तुम्ही माझ्यावर कुठल्याही प्रकारे तुम्ही लावू शकता, कुठलेही कलम लावा. नेमकं मत काय? भारत सरकार यावं, मोदी सरकार हे नाव कटून तिथे भारत सरकार लिहिण्यात यावं. जर तसं नाही झालं तर तुमची भूमिका काय असणार? मी या उपोषणाला बसेल. ज्या ठिकाणी इथून पुढे मला हा जर दिसेल टेम्पो, त्या टेम्पो मध्येच बसून मी उपोषण सुरू करेल. आपल्याला काय वाटतं की आपण जे हा जो आवाज उचलला मोदी सरकारनं वाटतं आपल्यावर ते लोक दबाव टाकतात, गुन्हा दाखल करतात. हो, काही लोक स्वतःमध्ये सुधारणा आणतात, जो आवाज उचलतो त्याच्यावरती गुन्हे दाखल करतात. आपल्याला काय वाटतं? मी तर रिक्वेस्ट करते माझ्यावर गुन्हा दाखल करा, पण जर माझ्यावर गुन्हा तुम्ही दाखल करतायत तर त्याच्यामध्ये मी जर चुकीची नसेल, मला जो मानसिक त्रास होत आहे किंवा माझं जे शैक्षणिक नुकसान होईल त्याला स्वतः मोदी जिम्मेदार असतील. हे छाती ठोक 56 इंच की छाती जी म्हणतायत त्याबद्दल मी सांगू इच्छिते आपल्याला. हे जे 56 इंची छातीवाले जे आहेत की बेटी बचाव बेटी पढाव, जर माझं शैक्षणिक नुकसान झालं किंवा माझ्याबद्दल काही चुकीची गोष्ट घडली, याच्यासाठी स्वतः नरेंद्र मोदी, PM नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी मीरा भाईंदर महानगरपालिका तसेच महाराष्ट्र सरकार हे जबाबदार राहतील. काय सांगा साहेब, आज जो प्रकार काश्मीरमध्ये घडलेला आहे, मोदी सरकार की भारत सरकार असा एक वाद निर्माण झालेला आहे, कसं पाहताय सर्व विषयाला? जय संविधान. मी महेंद्र शांताराम चाफे, वंचित बहुजन आघाडी, ठाणा जिल्हा प्रवक्ते. पहिली गोष्ट म्हणजे मी आत्ताच म्हणालो जय संविधान. त्या भारत देशामध्ये आपल्याला संविधानाने अधिकार दिलेले आहेत, त्या पद्धतीने भारत सरकारमध्ये असणारे PM नरेंद्र मोदी यांना देखील काही अधिकार दिलेले आहेत, परंतु ते अधिकारांचा दुरुपयोग करत आहेत असं मला वाटतं. तर हा देश लोकशाहीकडे वाटचाल करत नसून हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे. त्याचं जिवंत उदाहरण जर आपण पाहिलं तर ह्या मोबाईल व्हॅनवरती आपण पाहिलं की भारत सरकार न लिहिताना त्यांनी मोदी सरकार लिहिलेलं आहे. याचाच अर्थ हा देश एका व्यक्तीच्या सभोवताली
सगळा देश फिरतो आहे असं मला वाटतं. म्हणजेच ही जी घटना आपल्याला असं दाखवते की देश हा हुकुमशाहीकडे चाललेला आहे, एक अधिकारशाहीकडे चाललेला आहे. आणि खऱ्या अर्थाने ही लोकशाहीसाठी हा फार मोठा अपमान आहे. ही लोकशाही नसून ही हुकुमशाही आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारच्या संदर्भामध्ये मोदी सरकार हे नाव हटवलं पाहिजे, तिथे भारत सरकार हे नाव आलं पाहिजे, अशी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे, सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून अशा पद्धतीचे मोबाईल्स मॅन या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, त्या मीराबाईंच्या क्षेत्रामध्ये फिरवले जातात. आणि एक मी म्हणेन की हे जे इलेक्शन आहे, ह्या इलेक्शनची कॅम्पेन करायचं असं मला वाटतं. माझं असं एक मत आहे की इलेक्शनची कॅम्पेन चालू आहे. ही भारत सरकार न लिहिता त्यांनी मोदी सरकार लिहून बीजेपीच्या एका प्रकारे ते प्रचार आणि प्रसार करत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण ह्या देशामध्ये लोकशाही आहे आणि देशाचं जे पीएम आहे ते पीएम देखील लोकशाही पद्धतीनेच पंतप्रधान बनलेले आहेत, प्रधानमंत्री बनलेले आहेत. म्हणून ह्यांनी हे सगळं थांबावं. आम्हाला त्यांनी दिलेल्या योजनांना किंवा त्यांनी केलेल्या कामांना विरोध नाहीये, कारण आम्ही व्यक्तिदोष म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत नाही, मोदी साहेबांच्याकडे. परंतु मोदी सरकार नसून हे भारत सरकार आहे, आम्ही हे समजावून सांगायचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यांनी त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवाव्या. आम्हाला त्याच्याबद्दल त्यांचा आदर आहे, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. परंतु मोदी हा नावाला आमचा विरोध आहे. हे मोदी सरकार नसून हे भारत सरकार आहे. म्हणून त्यांनी या मोबाईल वरती किंवा अनेक अशा मोबाईल वॅन या महाराष्ट्रामध्ये फिरतात आहेत, त्या सगळ्या मोबाईलवरून मोदी सरकार हे नाव काढून तिथे भारत सरकार नाव ठेवावं, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. महानगरपालिकेचा या गाडीवर कोणताही लोगो नाही आहे. महानगरपालिकेकडे या गाडीबद्दल कुठले पेपर नाही. महानगरपालिकेचे अधिकारी यामध्ये हस्तक्षेप करता आपल्याला योग्य वाटतं? खरं पाहिलं तर महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना त्या पद्धतीचा कोणताही अधिकार आहे असं मला वाटत नाही. कारण या मोबाईल वरती मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये मोबाईल वॅन फिरत असताना देखील या ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिकेचा उल्लेख नाही, हीच फार मोठी आश्चर्याची बाब आहे. आणि असं असताना देखील मीरा भाईंदरचे प्रभाग क्रमांक 6चे पदाधिकारी, जे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आहेत, ते या मोबाईल वॅनच्या संदर्भामध्ये भरभरून बोलतात किंवा त्या लोकांची बाजू घेतात. याचंच मला फार मोठं आश्चर्य वाटतं. मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये मोबाईल वॅन फिरत असताना खऱ्या अर्थाने मीरा भाईंदर महानगरपालिकेचा उल्लेख त्या ठिकाणी असला पाहिजे, तो देखील या ठिकाणी नाही. ह्या देखील गोष्टीला आमचा आक्षेप आहे. सामान्य नागरिक किंवा कोणताही राजकीय नेता रस्त्यावरती आंदोलन करताना टेंट बांधतात तेव्हा त्यांना परमिशन घ्यावी म्हणतात, परंतु या ठिकाणी आता योजनेचा कार्यक्रम होता तेव्हा कोणत्याही पोलिसांकडे परमिशन नाही. आपल्याला काय वाटतं? मग सध्या काय मी म्हणालो, हा देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे. या देशामधली लोकशाही ही संपत चाललेली आहे. हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो आहे. आणि त्याच्यामुळं हे महाराष्ट्र सरकार आहे किंवा भारत सरकार आहे यांनी शासन प्रशासनामधले अधिकारी देखील दबावामध्ये आलेले आहेत. आणि हे दबाव तंत्र आपल्याला दिसून येत आहे, एवढंच मी म्हणेन.